महास्वामीजींचं स्वागत या ठिकाणी होते। दिनराजजी आपण पुष्पहार आणि बुखे घेऊ या ठिकाणी द्यावा। ठाकरे साहेबांच्या शुभ हस्ते महास्वामीजींच्या पीठावरची मंडळी खाली जावीत अशी सूचना आहे। योग शिक्षक तेवढे थांबतील, बाकीच्या सगळ्यांनी खाली जावं। सावंत मॅडम आणि पाठक सर आपण स्टेजवर थांबायचं। चला इथली सगळी मंडळी समोर चला। पाठक सर आणि सावंत मॅडम आपण ग्राउंड स्टेजवर थांबा ताबडतोब। वर बसणाऱ्यांनी सुद्धा योग्य अंतर घ्या आणि योग्य अंतर घेऊन बसा। पुढे थांबा ना तुम्ही दोघं। श्वास घेत मान सरळ। चला व्यासपीठावर या योगपीठावरची गर्दी थोडी कमी होऊ द्यात। आवश्यक तेवढ्याच व्यक्ती या ठिकाणी थांबतील। कार्यक्रम चालू झालाय। मागे माने सर आपले 2 प्रशिक्षण झालेले आहेत। 5 फुटांचं अंतर आपणास घेता आलं पाहिजे। मानेचा दुसरा प्रकार आपण करतोय। एक साथ उजवा कान खडे होऊन खडे खांद्याकडे पुढे चालू आहे। लाईव्ह चालू झाले कार्यक्रम। सावंत मॅडम आणि पाठक सर विनंती करतोय आपण चालू करा। मुलं बघून करतील आपलं। डावा कान डाव्या खांद्याकडे श्वास सोडत स्क्रीन वरती पहा। पुढे पण करा ना दोघं। 2 तुम्ही पण करा। उजवा कान उजव्या खांद्याकडे 1 श्वास घेत मान सरळ 2 डावा कान डाव्या खांद्याकडे 1 श्वास घेत मान सरळ स्वस्थ शरीर। तिसरा प्रकार मानेचा। हनोटी उजव्या बाजूला खांद्याच्या रेषेत श्वास सोड 1 ची स्थिती 2 ला सावकाश श्वास घेत मान सरळ 2 डाव्या बाजूला श्वास सोडत 1 डाव्या खांद्याच्या रेषेत मान श्वास घेत मान सरळ। दुसरी बाजू 1 2 1 2 स्वस्थ शरीर। पुढचा प्रकार मानेचं चक्र। हनोटी छातीकडे उजव्या बाजूने गोल मान फिरवायचे आहे। मान सैल ढिली 1 मानेचं पूर्ण चक्र। दुसरं चक्र 2 हनोटी छातीपाशी आलं की थांबायचं। डाव्या बाजूनी मानेचं चक्र 1 मान ढिली सैल। दुसरं चक्र 2 हनोटी छातीपाशी आली की मान सरळ स्वस्थ शरीर। पुढचा प्रकार आहे शोल्डर स्ट्रेचिंग खांद्याचा व्यायाम। दोन्ही हात मांडीपाशी श्वास घेत सावकाश खांद्याच्या रेषेत हळूहळू वरच्या दिशेला 2 दंड कानापाशी वरच्या दिशेला खेच द्या। श्वास सोडत खांद्याच्या रेषेत हळूहळू हात मांडी कडो। दुसरं आवर्तन 1 2 वरच्या दिशेला दंड कानापाशी वरच्या दिशेला खेच द्या। श्वास सोडत हळुवारपणे दोन्ही हात खांद्याच्या रेषेत हळूहळू मांडीकडे स्वस्थ शरीर। खांद्याचा पुढचा पूरक व्यायाम शोल्डर रोटेशन। सावकाश दोन्ही हात खांद्याच्या रेषेत दोन्ही हाताची बोट उजव्या हाताची उजव्या खांद्यावर डाव्या हाताची डाव्या खांद्यावर हळुवारपणे दोन्ही हाताचे कोपरे समोर। श्वास घेत वर 1 श्वास सोडत मागून खाली 2 दुसरं आवर्तन श्वास घेत 1 श्वास सोडत 2 आता उलट दिशेने आवर्तन श्वास घेत 1 श्वास सोडत पुढच्या दिशेने 2 1 2 स्वस्थ शरीर। आता आपण कमरेला पाठीच्या कण्याला आपण स्ट्रेचिंग करणार आहोत, ट्विस्ट करणार आहोत, ताण देणार आहोत।
दोन्ही हात खांद्याच्या रेषेत, दोन्ही पावलामध्ये अंतर. उजवा हात दुमडून डाव्या खांद्यावर, कमरेला, पाठीच्या कण्याला, मानेला पीळ पडलेला आहे. श्वास घेत सावकाश दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. दुसरी बाजू 1 2 1 2 1 2. स्वस्थ शरीर, दोन्ही हात मांडीकडे, दोन्ही पाय जवळ. पुढचा पूरक व्यायाम आहे गुडघ्यासाठीचा. दोन्ही हात समोर, खुर्चीत बसल्याची स्थिती. श्वास घ्या सोडत. 1 2 ला श्वास घेत वर. 2 1 श्वास सोडत, श्वास घेत. 2 दोन्ही हात सावकाश मांडी पशे. स्वस्थ शरीर. या ठिकाणी शरीर शिथिलीकरणाचे व्यायाम संपले आहेत. आपल्या महाराष्ट्रातूनच संत ज्ञानेश्वरांनी हे विश्वची माझे घर ही संकल्पना मांडली. या आध्यात्मिक परंपरेचे आपण सारे पायिक आहोत. एक अनोखा योगायोग म्हणजे आज स्मार्त योगिनी एकादशी, तसंच जागतिक संगीत दिवस. यातूनच आंतरराष्ट्रीय योग दिन आणि विठ्ठल भक्ती असा संयोग घडवण्याची कल्पना आमच्या मनात आली. आणि या संकल्पनेतून आज आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सादर करत आहोत संगीतमय भक्ती योग. योग साधना सुरू करण्यापूर्वी आपल्या शरीर आणि मनामध्ये ऊर्जा, उत्साह आणि जोम निर्माण करण्यासाठी विठ्ठल नामाचा नृत्यमय गजर करूया. साधक हो, आसन स्थिती स्थिर असताना श्वासोच्छवास सुरू ठेवत मनातल्या मनात विठ्ठलाचा जप करूया. दंड स्थितीतील पहिले आसन आहे ताडासन. दोन्ही हात पुढच्या दिशेला घ्या, एकमेकांमध्ये गुंफा. सावकाश हळुवारपणे दोन्ही हात वरच्या दिशेला, तळहात वरच्या दिशेला घ्या, दंड कानापाशी. श्वसन चालू ठेवा, टाचा वर उचला आणि 8 आकडे मोजेपर्यंत आसन स्थितीत स्थिर रहा. 1 2 3 4 5 6 7 8. हळुवारपणे टाचा खाली, सावकाश समोर हात, हळू हळू हात मांडीकडे. स्वस्थ शरीर. पुढचं आसन आहे वृक्षासन. उजवा पाय सावकाश फोल्ड करा. 1 टाच मूलाधार चक्राच्या ठिकाणी मांडीला लावा. 2 ला सावकाश दोन्ही हात श्वास घेत वर. हाताची वरच्या दिशेला नमस्कार मुद्रा. श्वसन चालू ठेवा. 1 2 3 4 5 6 7 8. हात श्वास सोडत खाली, सावकाश पाय खाली. विश्रांती. आता दुसऱ्या बाजूने आपण करतोय, डाव्या बाजूने. चला, पाय फोल्ड करा, टाच मांडीला, वरच्या दिशेला मूलाधार चक्राच्या ठिकाणी. सावकाश श्वास घेत दोन्ही हात हळू हळू वरच्या दिशेला. 2 दंड कानाकडे, वरच्या दिशेला हाताची नमस्कार मुद्रा. वरच्या दिशेला आपण शरीर खेचलेला. श्वसन चालू आहे. 1 2 3 4 5
6 7 8 श्वास सोडत दोन्ही हात हळूहळू खाली घ्या. सावकाश, पाय सरळ, स्वस्थ शरीर. पुढचं आसन आहे पाद हस्तासन. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत श्वास घेत श्वास सोडत वरच्या दिशेला दोन्ही हात. 3 ला समोर, पाठीचा कणा जमिनीला समांतर. हळू 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 दोन्ही हात पावलाच्या शेजारी, पोट मांडीकडे, नाक गुडघ्याकडे. हाताचे पंजे पावलाच्या शेजारी. श्वसन चालू ठेवा. 1 2 3 4 5 6 7 8. आसन सोडायचंय. श्वास घेत दोन्ही हात समोर, पाठीचा कणा जमिनीला समांतर, वरच्या दिशेला हात. हात बाजूला, हळूहळू हात मांडीकडे, स्वस्थ शरीर. पुढचं आसन आहे अर्धचक्रासन. 1 ला दोन्ही हात कमरेवर, हाताचे कोपरे आतल्या बाजूला खेचलेले. 2 ला कमरेतून, पाठीच्या कण्यातून, मानेतून सावकाश मागे वळा. मान ढिली सोडा. श्वसन चालू ठेवा. 1 2 3 4 5 6 7 8. श्वास घेत पाठीचा कणा, मस्तक सरळ. 2 ला दोन्ही हात मांडीकडे, स्वस्थ शरीर. पुढचं आसन आहे त्रिकोणासन. दोन्ही पावलामध्ये 3 फुटाचं अंतर घ्या. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. 1 2 ला उजवा हात उजव्या पावलाकडं. 2 उजवं पाऊल किंचित वळवलेल्या स्थितीमध्ये, लक्ष वरच्या हाताकडं. श्वसन चालू असू द्या. 1 2 3 4. श्वास घेत दोन्ही हात खांद्याच्या रेषेत, पाऊल सरळ करा आणि डावं पाऊल डावीकडे वळवा. डावा हात डाव्या पावलाकडे. श्वास सोडत 1 लक्ष वरच्या हाताकडं. श्वसन चालू असू द्या. 1 2 3 4. श्वास घेत दोन्ही हात खांद्याच्या रेषेत, हळूहळू दोन्ही हात मांडीकडे. स्वस्थ शरीर. दोन्ही पाय जवळ. सावकाश बैठक स्थितीमध्ये बसा. उजवा पाय सरळ, डावा पाय सरळ. या स्थितीत ऊर्जा निर्माण करण्यासाठी पुन्हा एकदा विठ्ठल नामाचा गजर. बैठक स्थितीतील पहिले आसन भद्रासन. पहिल्यांदा उजवा पाय फोल्ड करा. 1 डावा पाय फोल्ड करा. दोन्ही पायाची बोटे, तळवे आणि टाचा एकमेकाशी जुळवा. दोन्ही गुडघे खालच्या बाजूला रेटून ठेवा. दोन्ही हात पावलाच्या खाली. श्वसन चालू असू द्या. भद्रासन. 1 2. स्वस्थ शरीर. दोन्ही पाय हळुवारपणे पुढच्या दिशेला दंडासन स्थितीमध्ये. पुढचं आसन आहे वज्रासन. सावकाश डाव्या हाताचा आधार घ्या. उजवा पाय फोल्ड करा. 1 दुसऱ्या हाताचा आधार घ्या. दुसरा पाय फोल्ड करा. दोन्ही हात दोन्ही गुडघ्यावर. डोळे मिटलेल्या स्थितीमध्ये. पाठीचा कणा सरळ, मान सरळ. श्वसन चालू ठेवा. वज्रासन मध्ये 1 2. वज्रासन सोडायचंय. हाताचा आधार घ्या. उजवा पाय सरळ.
दोनला डावा पाय सरळ, स्वस्थ शरीर. पुढचं आसन आहे अर्धवृष्टासन. पहिल्यांदा उजवा पाय फोल्ड करा, 1. डावा पाय फोल्ड करा, 2. दोन्ही गुडघ्यावर सावकाश उभा राहा, 3. कमरेवर हात ठेवा, 4. आणि हळूहळू कमरेतनं पाठीच्या कण्यातनं मानेतनं मागे हळुवारपणे श्वसन चालू ठेवा, 1, 2. सावकाश हळुवारपणे पाठीचा कणा, मस्तक सरळ. वज्रासनामध्ये विश्रांती, स्वस्थ शरीर. पुढचं आसन आहे पूर्ण वृष्टासन. परत एकदा दोन्ही गुडघ्यावर उभा राहा, 1. सावकाश हळुवारपणे उजवा हात उजव्या पावलावर, डावा हात डाव्या पावलावर, मागे मान हळुवारपणे ढिली सोडा. श्वसन चालू असू द्या, 1, 2. सावकाश हात काढा, 1. उजवा हात डावा हात, 2. पाठीचा कणा, मस्तक सरळ. हळुवारपणे वज्रासन मध्ये स्वस्थ शरीर. आता आपण या वज्रासनामधूनच आपण जाणार आहोत शशांकासन मध्ये. दोन्ही मांड्यामध्ये अंतर घ्या, दोन्ही हात खांद्याच्या रेषेत, 1. 2ला श्वास घेत वर, 3ला समोर आणि 4ला दोन्ही हाताचे पंजे जमिनीवर ठेवून पुढच्या दिशेला हात सरकवा. श्वसन चालू असू द्या. हानवटी बरोबर जमिनीवर ठेवा. पुढच्या दिशेला हात ताणलेल्या स्थितीमध्ये श्वसन चालू, 1, 2. श्वास घेत दोन्ही हात समोर, वरच्या दिशेला, बाजूला, हात दोन्ही मांडीवर, स्वस्थ शरीर. पुढचं आसन आहे उत्तान मंडूकासन. दोन्ही गुडघ्यामध्ये थोडं अंतर वाढवा. सावकाश दोन्ही पायाचे अंगठे एकमेकाच्या जवळ. आता सावकाश उजवा हात पाठीमागून डाव्या खांद्यावर आणि डावा हात पाठीमागून उजव्या खांद्यावर ठेवा. मस्तक सरळ. श्वसन चालू ठेवा, 1, 2. हळुवारपणे उजवा हात सरळ, डावा हात सरळ. हळुवारपणे खांद्याच्या रेषेत, हात मांडीकडे, स्वस्थ शरीर. पुढचे आसन आहे वक्रासन. दंडासन स्थितीमध्ये या. उजवा पाय फोल्ड करा व उजव्या पायाचे पाऊल डाव्या गुडघ्याजवळ ठेवा. 1 ची स्थिती. 2ला डावा हात उजव्या मांडीच्या पलीकडे घ्या. पाऊल किंवा घोटा किंवा हात तिथं जवळ पाऊलाच्या शेजारी ठेवण्याचा प्रयत्न. उजवा हात मागे, हानवटी मागे, उजव्या खांद्याच्या रेषेत. कमरेला, पाठीच्या कण्याला, मानेला पीळ पडलाय. श्वसन चालू ठेवा, 1, 2. सावकाश मान सरळ, दोन्ही हात सरळ, पाय सरळ, स्वस्थ शरीर. हेच वक्रासन दुसऱ्या बाजूने करूया. डावा पाय फोल्ड करा, 1. गुडघ्यापाशी पाऊल ठेवा आणि उजवा हात डाव्या मांडीच्या अलीकडे. हाताने पाऊल पकडण्याचा प्रयत्न. कमरेतून, पाठीच्या कण्यातून, मानेतून मागच्या दिशेला वळा. हाताचा आधार घ्या. श्वसन चालू ठेवा, 1, 2. आसन सोडायचंय. सावकाश मान सरळ, दोन्ही हात सरळ. सावकाश पाय सरळ, स्वस्थ शरीर.
सावकाश आता तुम्ही विपरीत शयन स्थितीमध्ये मकर आसन मध्ये चला. सावकाश पोटावर झोपायचंय. समोरच्या दिशेला हळुवारपणे आपण विपरीत शयन स्थितीमध्ये चला. दोन्ही पावलामध्ये अंतर घ्या. टाचा आत, चवडे बाहेर. हाताची घडी करा. त्याच्यावर कपाळ किंवा हनवटी ठेवा. मकर आसन, विश्रांतीचे आसन. सावकाश हळुवारपणे श्वासाची जी गती वाढली असेल, हृदयाची गती वाढली असेल, ती स्वस्थ करूया. डोक्यापासून पायाच्या बोटापर्यंत संपूर्ण शरीर सैल सोडा, ढिले सोडा. श्वासाची गती मंद होऊ दे, हृदयाची गती मंद होऊ दे, शरीराची पूर्वस्थिती प्राप्त होऊ दे. आता आपण मकर आसन संपवणार आहोत आणि पुढचं आसन भुजंगासन स्थितीमध्ये जाणार आहोत. सावकाश दोन्ही पाय एकमेकाच्या जवळ घ्या. हाताची घडी काढा. हात बाजूला घ्या. कोपऱ्यापासून हाताच्या पंजापर्यंत जमिनीवर हात टेकलेले. हळुवारपणे आपण आता भुजंगासन करणार आहोत. एकला छाती, मस्तक वरच्या दिशेला श्वास घेत उचला. हाताचे कोपरे जमिनीला टेकलेले, मनगट जमिनीला टेकलेले, हाताचे पंजे पण जमिनीला टेकलेले. पाठीच्या कण्याला मागच्या दिशेला वळवलेला आहे. मस्तक मागे ढिल्या आणि सैल. श्वसन चालू ठेवा. 1 2 सावकाश हळुवारपणे हळू 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 जमिनीकडे. स्वस्थ शरीर. पुढचं आसन आहे आता शलभासन. दोन्ही हात मांडीच्या खाली, तळवे जमिनीला टेकलेले. सावकाश आपण हनवटी जमिनीला टेकवा आणि दोन्ही पाय वर उचलणार आहोत. श्वास सोडा आणि श्वास घेत एकला दोन्ही पाय वर उचला. गुडघ्यातून सरळ ठेवा. श्वसन चालू ठेवा. 1 सावकाश हळुवारपणे दोन्ही पाय जमिनीकडे. श्वास सोडत स्वस्थ शरीर. पुढच्या टप्प्यामध्ये आपण आता शयन स्थितीमध्ये जाणार आहोत. आपण सेतू बंधासन करणार आहोत. चला डाव्या बाजूला वळा. हळुवारपणे पाठीवर चला. पाठीवर झोपा. शयन स्थितीमध्ये चला. दोन्ही हात मांडीच्या शेजारी, दोन्ही पाय एकमेकाच्या जवळ. आसन करणार आहोत सेतू बंधासन. उजवा पाय आणि डावा पाय फोल्ड करा. दोन्ही टाचा नितंबापाशी घ्या. उजव्या हाताने उजवा घोटा आणि डाव्या हाताने डावा घोटा पकडा. श्वास सोडा आणि श्वास घेत घेत नितंब कंबर आणि पाठीचा कणा वर उचला. अंतिम स्थितीमध्ये श्वसन चालू ठेवा. श्वास सोडत कमरेचा भाग, पाठीचा कणा हळूहळू जमिनीकडे. उजवा पाय सरळ, डावा पाय सरळ. स्वस्थ शरीर. शयन स्थितीमधील पुढचं आसन उत्तान पादासन. 30 अंशाचा कोन करणार आहोत. सावकाश हळुवारपणे दोन्ही हात आपल्या मांडीपाशी, हाताच्या बोटाचा आधार घेऊन श्वास सोडा आणि श्वास घेत दोन्ही पाय वर उचला. 30 अंशाचा कोन करा. अंतिम स्थितीमध्ये श्वसन चालू ठेवा. श्वास सोडत दोन्ही पाय हळुवारपणे जमिनीकडे. विश्रांती. स्वस्थ शरीर. पुढचं आसन करणार आहोत आपण आता अर्ध हलासन.
90 अंशाचा कोण करणार आहोत आपण. दोन्ही हात मांडीपाशी, श्वास सोडा आणि श्वास घेत 45 अंशाचा कोण. दोन्ही पाय उचला, 90 अंशाचा कोण. पाय व्यवस्थित काटकोनामध्ये, श्वसन चालू ठेवा. श्वास सोडत हळुवारपणे, हळू हळू पाय जमिनीकडे. स्वस्थ शरीर. शयन स्थितीमधील पुढचं आसन आहे पवन मुक्तासन. हे 4 अंकात आसन घेणार, 4 अंकात सोडणार. विठ्ठल नामापर्यंत स्थिर राहणार. श्वास सोडा, दोन्ही पाय हळुवारपणे 45 अंशाचा कोन श्वास घेत उचला. 90 अंशाचा कोन. 2 ची स्थिती. 3 ला दोन्ही पाय दुमडून पोटाजवळ घ्या. 3. 4 ला दोन्ही हाताने दोन्ही पाय पकडा. मांडीचा दाब आपल्या पोटावर येऊ द्या. हनुवटी गुडघ्याकडे. श्वसन चालू ठेवा. सावकाश हळुवारपणे मस्तक जमिनीवर, हात जमिनीवर, दोन्ही पाय काटकोनात. 45 अंशाचा कोन. सावकाश पाय खाली. विश्रांती. आता आपण शेवटचा आसन शवासन. दोन्ही पावलामध्ये अंतर असू द्या. टाचा आत, चवडे बाहेर. सावकाश दोन्ही हात धडापासून लांब, मान सोयीनुसार कोणत्याही बाजूला. पायाच्या बोटापासून मस्तकापर्यंत संपूर्ण शरीर ढिले सोडा, सैल सोडा. एक एक अवयवावर चला. पायाची बोटे, तळवे, टाचा, घोटे, पिंडरी, पुढचा हाडाचा नडगीचा भाग, गुडघा, गुडघ्याची वाटी, गुडघ्याचा सांधा स्वस्थ करा, ढिला करा, सैल करा. मांडीचा भाग, जांघ्याचा सांधा ढिला करा. कंबर, कमरे अवतीभोवतीचे मणके, लिगामेंट सैल, शिथिल, ताणमुक्त. पोट, छाती, छातीच्या बरगड्या, फुफ्फुसाचा भाग, हृदयाचा भाग स्वस्थ, सैल, शिथिल. हॅलो, चेक. हॅलो. हाँ, सब लोग सीधा बैठ जाइए।
बैठ जाइए, सब लोग बैठ जाइए। अब तक योगा का प्रोटोकॉल का अभ्यास हम सब लोगों ने बहुत अच्छी तरह से किए हैं। अब यहाँ का आगे का कार्यक्रम हो जाएगा। सीधा बैठ जाइए और थोड़ा। अब थोड़ा प्राणायाम का अभ्यास करेंगे। प्राणायाम का अभ्यास करेंगे। दोनों हाथों को घुटने पर रखिए और थोड़ा सीधा। अब दाहिने हाथ से ऐसा दोनों अंगूठी को ऐसा बांध लीजिए। फिर एक दाहिने नाक के ऊपर रखना चाहिए। बाएं से श्वास लेना है और बंद करके दाहिने से छोड़ना। फिर दाहिने से लेके बाएं से छोड़ दीजिए। ये एक आवृत्ति हो गया। ऐसा 3 बार करेंगे। इसको कहते हैं नाड़ी शोधन प्राणायाम। पीछे वाले सब लोग करना चाहिए। जितने भी उस एरिया में खड़े हुए हैं वो सब लोग बैठ जाइए। सबको करना है। योग सबके लिए है। चलिए 3 आवृत्ति का अभ्यास करेंगे। श्वास ले लीजिए। बाएं से लेना है, दाहिने से छोड़ना। नहीं चलेगा, वो वही करा रहे हैं। चलेगा, कोई बात नहीं। वो भी वही करा। 5 मिनट करेंगे। वो व्यवस्थित हुआ है तो डाव्याने सावकाश लयबद्ध श्वास घ्या। व्यवस्थित आवाज ठेवा। सावकाश श्वास सोडा। परत उजवीने घ्या आणि डाव्याने सोडा। परत डाव्याने सावकाश लयबद्ध श्वास घ्या। डाव्याने सावकाश दीर्घ असा लयबद्ध श्वास सोडा। परत डाव्याने सावकाश लयबद्ध श्वास घ्या आणि उजवीने सावकाश श्वास सोडा। परत उजवीने घ्या आणि डाव्याने सोडा। परत डाव्याने सावकाश लयबद्ध श्वास घ्या आणि उजवीने सावकाश श्वास सोडा। परत उजवीने घ्या आणि डाव्याने सोडा। नाडी शोधन, नाडी शुद्धी, अनुलोम विलोम हाच प्राणायाम आपण आता संपवणार आहोत। हाताची मुद्रा सावकाश सोडा। हात गुडघ्यावर ठेवा। स्वस्थ शरीर। याच्यानंतर आपण करणार आहोत पुढचा प्राणायाम शीतली प्राणायाम। जीभ बाहेर काढा, जिभेची सुरळी करा आणि या जिभेच्या सुरळीतून सावकाश लयबद्ध श्वास घ्या। ओठ बंद करा आणि सावकाश दोन्ही नाकपुड्यांनी दीर्घ असा श्वास सोडा। दुसरा वर्तन जिभेची सुरळी श्वास घ्या। दोन्ही नाकपुड्यांनी सावकाश श्वास सोडा। तिसरा वर्तन श्वास जिभेच्या सुरळीतून सावकाश घ्या। ओठ बंद करा, नाकपुड्या वाटे श्वास सोडा। शेवटचा वर्तन जिभेच्या सुरळीतून श्वास सावकाश घ्या। ओठ बंद करा, दोन्ही नाकपुड्या वाटे लयबद्ध दीर्घ असा श्वास सोडा। स्वस्थ शरीर। पुढचा प्राणायाम आहे भ्रामरी प्राणायाम। भुंग्यासारखं गुंजन करायचं आपल्याला। याच्यासाठी आपण षण्मुखी मुद्रा करणार आहोत। दोन्ही हाताची जी बोटे आहेत, करंगळी खालच्या ओठाच्या खाली, अनामिका वरच्या ओठावर, मध्यमा नाकाच्या बरोबर बेचक्यामध्ये हाडाच्या खालच्या बाजूला, तर्जनी डोळ्यावर आणि अंगठा कानामध्ये, कानाच्या छिद्रामध्ये घाला
अशा प्रकारे षण्मुखी मुद्रा करून आपण भ्रामरी प्राणायाम करणार आहोत. सावकाश आपण श्वास घेऊन भुंग्यासारखा आवाज करणार आहोत. श्वास घ्या. दुसरं आवर्तन परत एकदा श्वास भरून घ्या. पूर्ण छाती भर. शेवटचं आवर्तन श्वास भरून घ्या. षण्मुखी मुद्रा सोडा. दोन्ही हात दोन्ही गुडघ्यावर. स्वस्थ शरीर. डोळे मिटून शांत बसा. शेवटी आपण आता ध्यान करणार आहोत. डोळे अलगद मिटलेले. पाठीचा कणा सरळ आहे. मान सरळ आहे. शरीराच्या कोणत्याही भागावर ताण नकोय. हळुवारपणे सावकाश अंतरचक्षुनी दोन्ही भुयाच्या मध्यभागी लक्ष केंद्रित करा किंवा श्वास प्रश्वासाबरोबर राहा. श्वासाबरोबर आपण आहोत. शरीराची गरज लागली की आपोआप श्वास घेतला जातो आणि गरज संपली की गर्भवायूचं निष्कासन होतं. येथे कोणत्याही प्रकारचं नियंत्रण नाही. आपोआप चालणारा श्वास आहे. हळूहळू श्वासाची गती मंद होत चालली आहे. विचाराची धाव कमी कमी होत चालली आहे. मन एकाग्र होत चालले आहे. या अवस्थेमध्ये आपण काही क्षण बसून राहायचं आहे. सावकाश हळुवारपणे आपण आता ध्यान संपवणार आहोत. हळुवारपणे डोळे उघडा. दोन्ही हात एकमेकावर घासा. चेहऱ्यावरून हात फिरवा. नेत्रमर्दन करा. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. संकल्प. आपण आपले मन नेहमी संतुलित ठेवले पाहिजे. आपला आत्मविकास त्यातच सामावलेला आहे. मी स्वतःबद्दल, माझ्या कुटुंबाबद्दल, माझ्या कामाबद्दल, समाजाबद्दल, विश्वामध्ये शांती, आनंद, स्वास्थ्य टिकवण्यासाठी प्रयत्न करेन. हा माझा संकल्प आहे. शांती पाठ. ओम सर्वे भवन्तु सुखिनः. सर्वे सन्तु निरामयः. सर्वे भद्राणि पश्यन्तु. मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांतिः. स्मार्त योगिनी एकादशीच्या अमृत योगावर साजऱ्या होत असलेल्या या योग दिनाच्या निमित्तानं आपण हरिनामात तल्लीन झालो आहोत. आपल्या शरीरातील कण न कण विठ्ठलमय झाला आहे. आपल्या शरीर मनाची अवस्था पंढरीच्या दिशेने विठुरायाच्या भेटीसाठी निघालेल्या वारकऱ्यासारखीच झाली आहे. टाळ मृदुंगाच्या निनादात सुरू असलेला विठू नामाचा हा गजर अवघ्या आसमंतात भरून राहिला आहे. चला भक्ती योगाचा समारोप करत असताना आपण सगळे या अवकाशात स्वतःला सामावून घेऊया.
हॅलो. आता आपण मंदिर परिसरामध्ये सहभागी झालेले आहे. विठ्ठल मंदिर परिसरातून सहभागी झालेले भक्तांचं मन. आपण भक्तियोग करतो. आढावा योग. मनपूर्वक सब लोग बैठ जाइए. बसायचं सर्वांनी आपापल्या जागी बसून घ्या. विनंती आहे आपणा सर्वांना. स्टँड असेल तर घेऊन यायचं. एक स्टँड आहेत ना? नाही ना? बैठ जाइए सब लोग. अब तक हम सब लोग मिलकर योगा प्रोटोकॉल का अभ्यास किए हैं, वो भी भक्ति योग के नाम पर. आज जो एकादशी है, इस पवित्र के दिन पर हम सब लोग सुबह उठते ही योग के साथ आए हैं, यहाँ योग किए हैं. और भारत सरकार के ओर से आयुष इलाके का तरफ से जो प्रोटोकॉल की तैयारी हुई है, उसमें 21 आसन है. 21 आसन हम करेंगे तो पूरा व्यायाम हो जाएगा. बच्चों से लेकर बुजुर्गों तक हम 100 साल तक स्वस्थ रहना चाहते हैं तो हर दिन कम से कम ये जो 21 आसन है, इसका अभ्यास होना चाहिए. इसलिए योग का जो आज दिन चल रहा है, पूरे विश्व में योग कर रहे हैं. हम सब लोग भी जत में जितने स्कूल हैं और नागरिक भी जुड़े हैं, हम सब लोग यहाँ मिलकर कर रहे हैं. अब तक का जो भी जितने भी विद्यार्थियाँ यहाँ योग किए हैं, सबके लिए मैं अभिनंदन देना चाहता हूँ. और आगे 2 भस्त्रिका प्राणायाम और कपालभाति रह गया है, वो थोड़ा बीच में रुक गया, इसलिए अब भस्त्रिका अभ्यास करेंगे ना हम आप सब लोग. भस्त्रिका प्राणायाम और कपालभाति 2 रह गया है. नाड़ी शोधन, शीतली, भ्रामरी, उसके बाद हमने ध्यान का अभ्यास किए हैं. इथं कोण आहेत शिक्षक वगैरे ते विद्यार्थी प्लीज सगळे बसून घ्या. आधेमध्ये कुणी उठू नका. आजूबाजूची जी मंडळी आहेत, युवा मित्र आहेत, त्यांनाही विनंती आहे की एक बसून घ्या. तुम्ही सगळे जरा कार्यक्रमाची एक शिस्त असली पाहिजे. तुम्ही सगळेजण तिथं बसून घ्या. कुणी आता उठणार नाही कार्यक्रम संपेपर्यंत. ते आजूबाजूला जी मुलं आहेत, तरुण मुलं आहेत, त्यांनाही विनंती आहे की तुम्ही पण बसून घ्या. चलिए अब सीधा बैठ जाइए. भस्त्रिका का अभ्यास करेंगे. हाँ ठीक चलता है. ये सबके लिए बहुत बढ़िया प्राणायाम है. चलिए अब दोनों हाथों को छाती के सामने रखिए. दोनों हाथों को ऊपर उठाते हुए श्वास भीतर लेना है और श्वास छोड़ते हुए हाथ नीचे. मेरे साथ आप सब लोगों को करना है. 1 विश्रांति. ये है भस्त्रिका प्राणायाम. इससे हमारी जो ऊर्जा है, ऊर्जा बढ़ेगी. और दूसरा प्राणायाम दोनों हाथों को घुटने पर रखिए. कपालभाति का अभ्यास करेंगे. पेट को अंदर खींचना है. श्वास बाहर छोड़ते हुए पेट को अंदर खींचना है. देखिए कैसे 30 बार करना है. चलिए प्रारंभ करेंगे.
विश्रांत। ये पहला आवर्ती है और एक आवर्ती का अभ्यास करेंगे। तैयारी प्रारंभ। विश्रांत। इतना प्राणायाम का अभ्यास है। पहला नाड़ी शोधन प्राणायाम, दूसरा भस्त्रिका प्राणायाम, तीसरा भ्रामरी और शीतली, और उसके बाद कपाल भाती। इतना तो सब लोग कर सकते हैं। उसके बाद उज्जाई प्राणायाम है, शीतकारी है, वो बाकी सब है। लेकिन अब इतना तो प्राणायाम आप सब लोग किए हैं। अब मैं एक मुद्रा दिखाऊंगा, आप सब लोग भी कोशिश करेंगे करने के लिए। उसको महाबंद कहते हैं। मुद्रा और बंद, ये जो योग साधना है सिर्फ एक व्यायाम नहीं है, ये एक साधना है। हमारे ऋषि मुनियों की देन है। 2000 साल पहले, 3000 साल पहले हमारे ऋषि मुनियों ने इस योग का अभ्यास करते थे। आज पूरे विश्व में योग कर रहे हैं। आप सब लोग देखते हैं, हम सब लोग देख रहे हैं। हर गांव में डॉक्टरों की संख्या बढ़ रही है, अस्पतालों की संख्या बढ़ रही है, फिर भी बीमारियों की संख्या कम नहीं हो रही है, नहीं घट रही है। इसका मतलब ये है हमको योग से थोड़ा सुधरने की जरूरत है। सिर्फ हॉस्पिटलों से, डॉक्टरों से हम स्वस्थ नहीं रह पाएंगे। इसलिए भारत सरकार ने आयुष इलाका का निर्माण किए हैं, गठित किए हैं। आयुष यानी उसमें योग है, आयुर्वेद है, यूनानी है, सिद्धि है, ये सब मिलकर ही आयुष विभाग है। इसलिए अब बंद का प्राणायाम करेंगे। बंद, महाबंद। पेट को अंदर खींचना है और इधर देखिए गर्दन में थोड़ा ऐसे गर्दन लगाना है, फिर श्वास बाहर छोड़ना है। कोशिश कीजिए आप भी थोड़ा श्वास बाहर छोड़ते हुए पेट को अंदर खींचिए। वापस। और इसके बाद नवली का अभ्यास मैं दिखाऊंगा। यहां का भी स्क्रीन पर आएगा क्या? स्क्रीन पर देख रहे हैं आप सब लोग? ठीक है, चलेगा। जॉईन करता येते का? जरा जॉईन आहे. आप बैठते हुए देखिए नवली का अभ्यास, बंद का अभ्यास देखिए कैसे करते हैं। ऐसे बीच में लाना है, फिर इसको रोटेट करना पड़ेगा। इसको कहते हैं नवली। और इसके बाद आज मैं 2 मिनट बताऊंगा, फिर आमदार साहब जी बताएंगे। आप सब लोग अपने अपने स्कूल में करने वाले थे, लेकिन हमारी इच्छा थी जत में जितने स्कूल हैं, जितने लोग हैं, सब लोग आकर एक ही जगह पर करना चाहिए करके हमने एक संकल्प किए थे। इसलिए आज ये संकल्प पूरा हुआ है। उसके लिए हमारे आमदार साहब जी और सभी यहाँ के जत के नागरिक, डॉक्टर जी को लेकर सभी लोग उसमें सहयोग किए हैं। यहाँ के प्राचार्य से लेकर सभी शिक्षक, सभी सरकारी अधिकारी उसमें सहयोग किए हैं। उन सभी को मैं अभिनंदन करता हूँ। और आज से लेकर हम सबको संकल्प लेना है, हर दिन कम से कम सूर्य नमस्कार तो करना है। यहाँ छोटे जो बच्चे आए हैं ना, इधर आपको सूर्य नमस्कार दिखाएंगे, हम सब लोग उनके साथ मिलकर करेंगे। आइए सामने आइए थोड़ा इधर। सूर्य नमस्कार उनके साथ हम करेंगे।
वो इधर जाडर बबलाद की है, एक छोटी बेटी 2 कक्षा में पढ़ती है। इधर आओ, सामने आओ। हाँ चलो करो। आप सब लोग भी खड़े हो जाइए, खड़े हो जाइए। और थोड़ा पीछे पीछे, ये इसको निकाल दो। हाँ तैयारी। सूर्य नमस्कार का अभ्यास करेंगे। हमको पूरा वक्त नहीं मिलेगा तो योगासन करने के लिए सिर्फ 5 मिनट में हम सूर्य नमस्कार करेंगे तो योग पूरा हो जाएगा। इसलिए शुरू करेंगे। पहिला 1 नमस्कार सगळ्यांनी केलं पाहिजे। आमदारांचा आदेश आहे, कोणी थांबायचं नाही। आदेश नाही, विनंती आहे म्हणतात ते। चला 1 2 ऊपर उठवा, 3 4 दाहिने पैर पीछे रखिए थोड़ा, 5 6 7 8 9 10 11 12 विश्रांति। ये आधा हो गया और आधा करना है, तब पूरा होता है एक अभ्यास। तैयारी। 1 2 ऊपर, 3 4 5 6 7 8 9 10 11 12 विश्रांति। ये जो बेटी है ये विदेश भी जाकर आई है और अब कुछ आसन दिखाएगी करके वो। और आप सब लोगों को भी योगा करना है। 2027 में 2027 में योग ओलंपिक्स में भाग ले रहा है। आप दौड़ते हैं और खेलते हैं अलग अलग खेल में, वैसे ही ओलंपिक्स में योग भी आएगा 2027 में। इसलिए आप सब लोग छोटे बच्चे अब से शुरू करेंगे तो 2027 में कम से कम 27 में आप भी गोल्ड मेडल जीत सकते हैं। इसलिए अब देखिए बेटी कैसे करती हैं दोनों। ये आप सब लोग बैठ जाइए, बैठ कर देखिए। थोड़ा म्यूजिक अगर है तो लगा दीजिए, वो करेंगे थोड़ा आसन, कुछ आसन। बस हाँ। अब ये बच्चों का हमने योगा देखा है। आप सब लोग भी जो छोटे छोटे बच्चे हैं, बच्ची हैं, आप सब लोगों को भी करना है। ये ऑनलाइन में भी सिखाते हैं सबको आसन। और यहाँ के पतंजलि टीम है, बहुत लोग योग साधक लोग हैं, उनके तरफ से भी आप सीख सकते हैं। और इसको जिंदा रखना है। बस योग को हम जिंदा रखेंगे, योग हमको जिंदा रखेगा। हमको 100 साल तक स्वस्थ जीना है तो हर दिन कम से कम योगा करना ही चाहिए। आज हम सब लोग किए हैं, सबको मैं बहुत बहुत धन्यवाद देता हूँ। अब आमदार साहब जी का भाषण होगा, हम सब लोग सुनेंगे। उनका सहयोग बहुत मिला और सभी जत के सभी नागरिक इस कार्यक्रम आयोजन में जुड़े हैं, उन सबको भी मैं बधाई देता हूँ। नमस्कार। भारत माता की। सगळे हात वर करा, आता व्यायाम झालाय, फ्रेश झालेत सगळे। जोरदार भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे। आज आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे। या योग दिवसाच्या तुम्हा सर्वांना मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा। भारत हा विश्वगुरु
होतोय. अनेक बाबींमध्ये भारत जगातल्या विविध देशांना मार्गदर्शक म्हणून भूमिका घेतोय. तो आजच घेतोय अशातला भाग नाही, परंतु हजारो वर्षांपासून भारताची एक वेगळी छाप आहे. भारतानं जगाला अनेक गोष्टी दिल्या आणि त्यामध्ये आता जगानं जो ऋषी मुनींनी आपणा सर्वांना योग मंत्र दिला, तो योग मंत्र देशाचे नेते माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वात अखंड जगानं स्वीकारलाय. ही आपणा सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. आज आपल्या सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी ज्यांनी आपलं आयुष्य हे समाजामध्ये परिवर्तन व्हावं यासाठी अर्पण केलेलं आहे, असे आदरणीय डॉक्टर अमृतानंद स्वामीजी हे आपल्या समोर उपस्थित आहेत. त्यांचं जोरदार टाळ्या वाजून आपण स्वागत करावं अशी मी तुम्हा सर्वांना विनंती करतोय. आपल्या जिल्हा परिषदच्या कर्तबगार सीईओ श्रीमती तृप्ती दोडमिसे मॅडम यांच्या संकल्पनेतून भक्ती योग हा कार्यक्रम सांगली जिल्हा परिषदच्या माध्यमातून आणि सर्व खात्यांच्या सहकार्यातून संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये पार पडतोय आणि त्याचं आज एक जागतिक रेकॉर्ड झालेला आहे. त्यांचंही मनापासून आपण अभिनंदन करावं. व्यासपीठावरती उपस्थित माननीय डॉक्टर अरळी साहेब, माननीय प्रांत अधिकारी नष्टे साहेब, आपल्या तालुक्याचे तहसीलदार माननीय धानोरकर साहेब, आपल्या पंचायत समितीचे बीडीओ साहेब, नगर परिषदेचे सीओ साहेब, गट शिक्षण अधिकारी, विस्तार अधिकारी, या कॉलेजचे प्राचार्य, विविध शाळांचे मुख्याध्यापक, त्यांचे सर्व शिक्षक आणि इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित असणारे विद्यार्थी विद्यार्थिनी, सर्व खात्याचे प्रमुख आणि गावातील आपल्या आणि परिसरातून आलेले जागरूक नागरिक यांचं मी मनापासून स्वागत करतो. इतका भव्य दिव्य देखणा कार्यक्रम आपल्या जतच्या या आर कॉलेजच्या प्रांगणामध्ये झाला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केलेल्या सर्व मंडळींचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. पत्रकार मित्रांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि तुम्ही इतक्या सकाळी या कार्यक्रमासाठी आला त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद देतो. आणि उद्यापासून जे योग करतायत त्यांना शुभेच्छा, जे करत नाहीत त्यांनी किमान उद्यापासून योग करावा ही तुम्हा सर्वांना नम्रतेची विनंती करतो आणि परत एकदा सर्वांचा आभार मानून मी थांबतो. धन्यवाद आमदार साहेब. अत्यंत यथोचित मार्गदर्शन या निमित्तानं आपण आम्हा सर्वांना केलं. या सोहळ्यासाठी आपणा सर्वांची उपस्थिती अत्यंत मोलाची आणि प्रार्थनीय होती. आपण सर्वजण वेळ काढून भल्या पहाटे या सोहळ्यासाठी या ठिकाणी इथं उपस्थित झालात त्याबद्दल आपणा सर्वांचं मी आम्हा सगळ्यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. सर्वांना नमस्कार. या भक्ती योग दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आदरणीय स्वामीजी, सन्माननीय आमदार साहेब, सर्व प्रशासकीय अधिकारी, सर्व शिक्षक, या कॉलेजचे सन्माननीय प्राचार्य, या सर्वांचं आणि आपण उपस्थित नागरिक, आपल्या सर्वांच्या उपस्थितीमुळं सहभागामुळं हा कार्यक्रम अतिशय सुंदर झालेला आहे. आणि जिल्ह्यात साहेब सगळ्यात मोठा कार्यक्रम आहे. सांगलीपेक्षा जिल्ह्यात सगळ्यात मोठा हा कार्यक्रम झालेला आहे, भव्य दिव्य झाले. याबद्दल पुन्हा एकदा मी आपलं सर्वांचा आभार मानतो. आणि या दोन स्टार योग प्लेअरसाठी एकदा टाळ्या वाजवा जोरात. पुन्हा एकदा सर्वांचं खूप खूप आभार. जय महाराष्ट्र, जय हिंद.
सर्व सर्वांनी कृपया अल्पोपहार घेऊन जायचंय. एक मिनिट सगळे विद्यार्थी एक मिनिट. शिक्षक बांधवांना सूचना आहे, आपले विद्यार्थी आपली जागा सोडणार नाही एक याची मिनिट. काळजी घ्या. मुलांना शिस्तीमध्ये बाहेर घेऊन जायचंय. एक प्रत्येक मिनिट, शाळेने सर, एक मिनिट. आपापल्या विद्यार्थ्यांना शिस्तीमध्ये एका रांगेत बाहेर घेऊन जायचंय. एक मिनिट सगळी मुलं जागेवर झोप. सर्वांसाठी प्रसादाची नागरिकांना विनंती व्यवस्था आहे, केलेली आधी- आहे. आधी मुलांना बाहेर जाऊ दे व्यवस्थित. सर थांबा एक मिनिट. एक मिनिट सर्वांसाठी एक मिनिट. प्रसादाची व्यवस्था केलेली आहे.